तर नमस्कार मित्रांनो, आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। खूप दिवसानंतर क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ बनवतोय। खूप साऱ्या कमेंटला रिप्लाय द्यायचं पेंडिंग आहे आणि मी व्हिडिओ टाकल्यावरती ज्या कमेंट येत असतात त्या सगळ्या मी वाचत असतो, एक एक कमेंट वाचत असतो। पण सगळ्याच कमेंटला रिप्लाय द्यायला पॉसिबल नसतं, कारण इथे टाईम पण नसतो आणि इंटरनेट पण नसतं एवढं। त्यामुळे मी काही कमेंटचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेत आणि त्याला आता मी व्हिडिओमधूनच आन्सर देईन। तर सगळ्यात पहिली कमेंट आहे, माझा एक विचित्र क्वेश्चन आहे, शिप सीमध्ये असताना जर कोण ऑफ झालं तर काय केलं जातं? आणि त्यालाच लागून एक पुढची कमेंट आहे, जर एखाद्याच्या घरी काय एमर्जन्सी आली तर काय केलं जातं? तर शिप सीमध्ये असताना जर कोण ऑफ झालं तर सगळ्यात पहिलं तर कंपनीमध्ये कळवलं जातं आणि कंपनी मग त्या व्यक्तीच्या घरी कळवते आणि जी बॉडी असते, आता समजा शिप आता सीमध्ये आहे आणि पोर्ट यायला जर 15-20 दिवस बाकी आहेत, तर बॉडी आपण एवढे दिवस बाहेर नाही ठेवू शकत, म्हणून तिला मीट रूममध्ये ठेवलं जातं, म्हणजे डीप फ्रीजमध्ये ठेवलं जातं। आणि ऐकायला हे खूप विचित्र वाटतंय, पण दुसरा काय ऑप्शनच नसतो, कारण बॉडी तर बाहेर नाही ठेवू शकत। म्हणून तिला मीट रूममध्येच ठेवलं जातं आणि मग पोर्ट आलं की ती पोर्टवरती ती बॉडी हँडओव्हर केली जाते आणि तिथून मग ज्या कंट्रीमध्ये आम्ही असू, बॉडी म्हणजे आम्ही हँडओव्हर करू, तिथून मग ती त्या व्यक्तीच्या घरी जायची प्रोसेस चालू होते। तर हे माझ्या बाबतीत तर कधी असं झालं नाही आहे आणि होऊ दे पण नको, अशी काय बघायची वेळ येऊ दे पण नको। पण माझ्यासोबत ज्यांनी काम केलं ना, म्हणजे माझे कलिग्स आहेत, त्यांच्या बाबतीत असं झालं आहे, ते स्टोरी अशा सांगत असतात। तर तुम्ही विचार करूनच बघा, शिपवरती मीट रूममध्ये बॉडी ठेवलेली आहे आणि त्याच्यासोबत आपण सेल करतोय, किती ऐकून म्हणजे हा विचार करूनच भीती वाटते। तर असं कोणाच्या बाबतीत पण होऊ दे नको। आणि त्यालाच लागून पुढची कमेंट आहे, जर घरी काय एमर्जन्सी आली तर काय म्हणजे घरी सोडतात का? तर शिपवरती काय एमर्जन्सी आली तर घरी सोडतात, पण लगेच सोडणं पॉसिबल नसतं, कारण शिप आता समुद्रामध्ये असेल तर आपण लगेच जेव्हाच्या तेव्हा आपण घरी जाऊ शकत नाही आणि घरी जायला रिझन एकदम जेन्युइन पाहिजे तरच सोडतात। म्हणजे माझ्या भावाचं लग्न आहे, बहिणीचं लग्न आहे, मित्राचा साखरपुडा आहे, असे रिझन चालत नाहीत, किंवा मला आता कंटाळा आला आहे, मला आता घरीच जायचं आहे, तर असे रिझन चालत नाहीत। काहीतरी म्हणजे मेन ठोस कारण काय असेल तरच घरी सोडतात, ते पण पोर्ट आल्यावरती घरी सोडतात। जर समजा पोर्ट यायला 15-20 दिवस बाकी असतील किंवा 1 महिना बाकी असेल, तर तेवढा दिवस आपल्याला वेट करावं लागेल आणि मग पोर्ट आल्यावरतीच आपल्याला घरी सोडलं जातं। आणि पुढची कमेंट आहे, तू कुठल्या ॲपमधून व्हिडिओ एडिट करतोस? तर मी टोटल 3 ॲप वापरतो। पहिलं म्हणजे इनशॉट, VN आणि कॅपकट, हे 3 ॲप मी वापरतो। तर इनशॉटमध्ये मी व्हॉईस ओव्हरचे वगैरे व्हिडिओ बनवतो, ते इनशॉटमध्ये बनवतो आणि बाकी सॉन्ग वगैरे लावतो, जे छोटे छोटे व्हिडिओ असतात ते VNमध्ये एडिट करतो। आणि कॅपकट तर मी एवढं जास्त यूज करत नाही, कारण त्याला इंटरनेट लागतं आणि ते कधी-कधी जर नेट चांगलं असेल तेव्हाच ते ओपन होतं, नाहीतर मग ते ओपन होत नाही। त्याच्यामुळे मी 2 ॲप जास्त यूज करतो, VN आणि इनशॉट। तर पुढची कमेंट आहे, जेवणासाठी मेंबर्सना पैसे द्यावे लागतात का? तर शिपवरती एकदा आपण जॉईन केलं की आपल्याला ₹1 पण खर्च नसतो। शिपवरती जेवण खाणं सगळं फ्री असतं आणि बाकी इंटरनेट, पाणी, लाईट ह्याचे कसलेच आपल्याला पैसे भरावे लागत नाही। त्याचबरोबर आपण शिपवरती जॉईन करतो तेव्हा फ्लाईटचे तिकीट असतं, किंवा साइन ऑफ करताना घरी जाताना फ्लाईटचं तिकीट असतं, ते पण सगळं कंपनीकडूनच असतं। शिपवरती आलं की सगळे पैसे, आपली जी सॅलरी असते ती सगळी सेव्हच होते। जर आपण समजा बाहेर शोर लिव्हला गेलो आणि तिथे जो काय खर्च केला तर तोच आपल्याला फक्त द्यावा लागतो, बाकी शिपवर असताना आपल्याला ₹1 पण काय कसला खर्च नसतो, सगळी सॅलरी सेव्हच होते आपली। पुढची कमेंट आहे, आता शिपवरती मेनू फिक्स असतो का? की आम्ही आमच्या मनावरती डिश बनवतो? तर आता तरी आमच्या शिपवरती फिक्स मेनू नाही आहे, आम्ही आमच्या मनाला वाटेल त्याच डिश बनवतो। काही ठिकाणी फिक्स मेनू असतो, म्हणजे तिथे कसं असतं की काही चिपकूक असतात, ते काही जेवण म्हणजे काही व्हरायटीज बनवत नाही, तेच बनवत राहतात, म्हणजे ब्रेकफास्टमध्ये पण तेच, लंच डिनर सेम तेच बनवत राहतात आणि स्वीटमध्ये पण काय चेंज करत नाही। तर त्या ठिकाणी मग सगळे क्रू मीटिंग घेऊन एकत्र येऊन एक मेनू ठरवून देतात, मग त्या मेनूप्रमाणेच बनवावं लागतं। पण तुम्हाला माहिती आहे आम्ही काय सगळं खूप व्हरायटीचं जेवण बनवतो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघताच। त्यामुळे आमच्या शिपवरती काय मेनू वगैरे बनवून द्यायचा काय प्रश्नच येत नाही, आम्ही बनवतो ते सगळ्यांना आवडतं आणि सगळे आवडीने खातात। पुढची कमेंट आहे, शिपवर रोज नॉनव्हेज बनतं का?
तर हो शिपवरती रोज नॉनव्हेज बनतं. ब्रेकफास्टमध्ये ब्रेकफास्ट तर व्हेजच असतो, पण त्याच्यासोबत आपण आमलेट बुर्जी ह्या गोष्टी बनवून खाऊ शकतो. डिनरमध्ये लंचमध्ये राईस असतो, एक व्हेज असतं एक नॉनव्हेज असतं आणि फ्रूट असतं. आणि डिनरमध्ये पण एक व्हेज एक नॉनव्हेज आणि स्वीट असतं. आणि संध्याकाळी चपाती बनते, संध्याकाळी राईस नसतो डिनरला. तर रोज नॉनव्हेजच असतं. पुढची कमेंट आहे, भाऊ सगळीकडे पॅक असतं, खिडकी ओपन नाही कुठे, मग ऑक्सिजन कुठून येतो रूम आणि किचनमध्ये? तर शिपवरती सगळ्या खिडक्या आणि डोअर वगैरे सगळे एअरटाईट असतात आणि ते आपण डोअर तर ओपन करू शकतो, पण खिडक्या वगैरे आपण शिपवरती ओपन करू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे बाहेर सगळे पॉयझनवाले गॅस वगैरे असतात, ते कधी कधी लीक होतं आणि मग तो गॅस आतमध्ये येऊ नये त्याच्यासाठी हे सगळं पॅक केलेलं असतं आणि ते आपण ओपन पण करू शकत नाही. आणि आम्हाला रूममध्ये ऑक्सिजन ए सीमधूनच येतो, व्हेंटिलेशन ए सीमधूनच होतं. आता आपण घरी वगैरे पण असतो, घरी पण ए सी लावतो, तेव्हा पण आपण डोअर विंडोज वगैरे सगळं लावूनच घेतो ऑफिसमध्ये वगैरे. तिथे जसं व्हेंटिलेशन ए सीमधून होतं तसं शिपमध्ये पण ए सी असतो, तिथूनच व्हेंटिलेशन होतं. पुढची कमेंट आहे, शिपवरती फिशिंग का करत नाही? तर शिपवरती फिशिंग का करत नाही म्हणजे शिपमधून बाहेर फिशिंग करायला जाणं म्हणजे खूप रिस्की काम आहे, कारण काही होऊ शकतं, आपण पाण्यात पडू शकतो, अजून काही कुठली इंजुरी होऊ शकते. त्याच्यामुळे बाहेर शिपवर फिश पकडायला अलाउड नसतं. आणि सगळ्यात मेन कारण म्हणजे समुद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिश असतात, तर प्रत्येक फिशची जर आपल्याला काही माहिती नसते, त्यामध्ये काही फिश तर विषारी पण असतात. त्यामुळे ते फिश पकडून जर समजा आपण काय बनवलं आणि ते खाल्ल्यावर आपल्याला जर फूड पॉयझन झाला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि घरी वगैरे असताना फूड पॉयझन झालं तर आपण हॉस्पिटलला जाऊ शकतो, पण शिपवरती जर असं खाऊन काहीतरी झालं तर मग आपण शिपवरून काय हॉस्पिटलला जाऊ शकत नाही, मग खूप मोठा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे शिपवरती मासे वगैरे पकडायला काय अलाउड नसतं. पुढची कमेंट आहे, बर्मुडा ट्रायंगलमध्ये शिप गायब होतात का? तर बर्मुडा ट्रायंगल म्हणजे एक जागा आहे, US साईडला एक जागा आहे, तिथे असं म्हणतात की त्या एरियामधून शिप जातात, त्या शिप तिथे मॅग्नेटिक एनर्जी आहे आणि तिथून जाताना शिपला तो बर्मुडा ट्रायंगल खेचून घेतो आतमध्ये, म्हणजे भवऱ्यासारखं असतं म्हणतात. आणि तिथून शिपला खेचून घेतं. आणि असं पण म्हणतात की त्या एरियामधून वरतून जर कुठचं विमान जात असेल त्या विमानाला पण ती मॅग्नेटिक एनर्जी खेचून घेते असं म्हणतात. पण ह्या सर्व अफवा आहेत, असं काहीच नसतं. आम्ही आता लास्ट शिपमध्ये होतो तेव्हा त्या एरियातून आम्ही खूप वेळा गेलो आहे, पण तिथे असं काहीच नाही आहे. लोक व्ह्यूजसाठी काय पण फेक व्हिडिओ बनवत राहतात आणि ते लोकांना खरं वाटतं. तर असं बर्मुडा ट्रायंगल वगैरे असं काहीच नाही आहे. आणि पुढची जरा फनी कमेंट आहे की शिपवरती भूतं वगैरे असतात का? तर शिपवरती भूतं वगैरे काय नसतं, शिपवरती माणसं म्हणजेच भूतं असतात, कारण 24 तास सगळ्यांच्या वॉच चालू असतात. काही वेळा काही लोकांना भास होतात, म्हणजे आता शिप तुम्हाला माहितीच आहे, शिप कधी पण हलत असतं, डोअर कधी पण ओपन होतं क्लोज होतं, तर त्याचा आवाज वगैरे येतो, काही सामान खाली पडतं, तर लोकांना असे भास होतात. आणि शिपवरती जरा छोटी जरी गोष्ट झाली तरी ती मोठी होते, कारण जरा कशी बातमी लगेच पसरत जाते शिपवरती, त्याच्यामुळे अफवा अशा पसरतात भूताच्या वगैरे. पण शिपवरती काही असं भूत वगैरे काहीही नसतं. आणि पुढची कमेंट आहे, हॅलो फ्रॉम गोवा, प्लीज टेल अबाउट द टाइम ऑन शिप, मीन्स इट चेंज कंट्री टू कंट्री, हाऊ यू मॅनेज क्लॉक इन शिप, मीन्स डिनर टाईम अँड ब्रेकफास्ट टाईम एक्सेट्रा. तर शिपवरती आम्ही टाईम कसा मॅनेज करतो, टाईम चेंज होत असतो एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये जाताना. तर आता समजा शिपवरती टाईम ॲडव्हान्स रिटायर्ड होत असतो, म्हणजे टाईम मागे पुढे होत असतो. आता समजा इंडियामधून आम्ही जपानला जातो आहे, तर जपानचा टाईम पुढे आहे आपल्यापेक्षा 3.5 तास. तर जपानमध्ये जाताना घड्याळ ॲडव्हान्स होतं, म्हणजे टाईम पुढे केला जातो 1 तास, म्हणजे 3.5 तास असतात टोटल. तर एक दिवस ॲड करून घड्याळाचं टाईम 1 तास पुढे केला जातो. म्हणजे आता समजा कालच टाईम ॲडव्हान्स झाला आमचा, म्हणजे मी 7ला सुटतो, तर 7ला सुटल्यावरती डायरेक्ट 8 वाजलेले असतात, तर असा टाईम चेंज होतो. आणि तिथून रिटर्न जर आपण येत असू तर याच्या उलटं होतं, म्हणजे 7ला आम्ही सुटतो तर 6 वाजतात, म्हणजे टाईम रिटायर्ड केला जातो. तर यावरती मी एक मोठा व्हिडिओ बनवला आहे ऑलरेडी, एक शॉर्ट बनवला आहे, म्हणजे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि आता सगळ्यात लास्टची कमेंट म्हणजे, मी चिपकूक कधी बनणार? तर चिपकूक होण्यासाठी टोटल 18 महिन्याचा एक्सपिरियन्स लागतो शिपवरती. तर माझे तर आता 18 महिने झालेत, माझे 40 महिन्याच्या वरती झालेत.
आणि मग 18 महिने झाली की COC काढावी लागते आणि त्यानंतर मग जर चिफ कुक बनायचं असेल तर शिपवरती कॅप्टनला बोलावं लागतं आणि मग आपलं काम पण त्या पद्धतीने दाखवावं लागतं, जेवण वगैरे बनवून दाखवावं लागतं. आणि मग कॅप्टन आपल्याला लेटर देतो प्रमोशनसाठी आणि मग ते लेटर आपण कंपनीमध्ये दाखवायचं असतं आणि मग कंपनीमध्ये आपला इंटरव्ह्यू होतो आणि बाकीच्या सगळ्या प्रॅक्टिकल वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात आणि मग चीफ कुकमध्ये प्रमोशन होतं. पण चीफ कुकमध्ये काम करायचं म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे, कारण एवढी लोकं असतात, सगळ्यांनाच खुश ठेवायचं पॉसिबल नसतं आणि मेंटली स्ट्रेस पण खूप असतो आणि फिजिकली स्ट्रेस पण खूप असतो. त्याच्यामुळे अजूनपर्यंत तरी माझा काय चीफ कुक बनायचा विचार नाही आहे. बघू नंतर विचार बदलला तर नंतर ठरवू चीफ कुक बनायचं का नाही ते. तर आजच्यापुरत्या एवढ्याच कमेंट आहेत. कुठल्या कमेंटला रिप्लाय द्यायचा राहिला असेल तर नंतर परत एकदा अजून एक बनवीन मी क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ. आणि बाकी तुमचे डाऊट सगळे आता क्लिअर झालेच असतील. बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.